होता. आपल्या मोर्चाची धास्ती आरएसएसनी घेतलीये. आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर आरएसएसनी घेतली. नाव घेतलं नाही आपलं, बहुतेक घाबरत असतील. नाव घेतलं नाही आपलं, पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला. आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ही ब्रिटिश, आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती, म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही. आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वतंत्र देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती, तर मग या देशात थांबलात कशाला? ब्रिटिशांबरोबरच निघून जायचं होतं ना. पनवती बसून आमच्या डोक्यावरती का बसलात? आणि म्हणून मी आरएसएसला एकच गोष्ट सांगतो की इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा. बोला माझ्याबरोबर, इस देश में रहना होगा, इस देश में रहना होगा, अगर इस देश में रहना होगा. आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत म्हणतात की आम्ही एक व्यक्तींची संघटन असल्यामुळे आम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये, आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये. आणि म्हणून मला इकडच्या न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर 5 व्यक्ती एकत्र येऊन एक